मंडळी, मी आलोय आज लोणावळ्यामध्ये. पवन मावळातील घाटरक्षक म्हणून ओळखला जाणारा किल्ला म्हणजे कोरीगड एक्सप्लोर करायला. लोणावळ्याजवळील हा किल्ला नवख्या ट्रेकरसाठी सोपा पण अनुभव मात्र अविस्मरणीय. उंचावरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा, भन्नाट आणि आकाशाला भिडणारी तटबंदी, वरून दिसणारा लोहगड, विसापूर, तिकोना आणि दूरवरचा पवना तलाव. कोरीगडवरती उभं राहून हे दृश्य बघायला एका शब्दात सांगता येणार नाही इतका सुंदर. शिवकाळातील इतिहासाची साक्ष देणारे कोरीगडचे बुरुज. त्यामुळेच पावसाळ्यात तर हा किल्ला स्वर्गापेक्षा कमी नाही. त्यामुळे या मान्सून मध्ये या किल्ल्याला नक्की भेट द्या. पुण्यावरून जर कोरीगडला येत असाल तर 60 किलोमीटर आणि मुंबईवरून 150 किलोमीटर. खंडाळा, लोणावळा आणि टायगर पॉइंट, कोरीगड असं येऊ शकता. कोरीगडचा बेस विलेज पेठ शहापूरला पोहोचावे आणि या गावातून हा ट्रेक चालू होतो. पण आता एक चांगला चान्स भेटला की आपण आता एक मस्त ब्लॉग बनवूयात. तर या पेठ शहापूर या गावातून आपल्याला आता कोरीगडला जायचंय. जास्त मोठा ट्रेक नाही, खूप छोटा ट्रेक आहे. लोणावळ्यातील सर्वात सुंदर किल्ला, चढायला अगदी सोपा. या किल्ल्याचा इतिहास मराठा आणि मुघल युद्धांनी भरलेला आहे. या बुरुजावरून दिसतो संपूर्ण सह्याद्री आणि संपूर्ण गडाचे दर्शन होते. तर तुम्हाला अंदरवर जंगल ट्रेक असेल, तामिनी घाट असेल, हे सुद्धा लागते इथे. आणि साईडला आंबिवली सिटी सुद्धा आहे. म्हणजे लोणावळ्यामध्ये भरपूर असं प्लेस आहे की तुम्ही एक्सप्लोर करू शकता. दुपारचे आता 2-2:15 झालेत. त्याच्यामुळे या साईडला पूर्ण सावली आहे, पलीकडे ऊन गेलेलं आहे. आणि आता ट्रेक करायला आपल्याला इझी जाते पूर्ण या बाजूला. आणि तसंही आजूबाजूला पूर्ण असे हिरवी झाड आहेत, त्याच्यामुळे थंड पण वातावरण व्यवस्थित येते. लोणावळ्यामधील हा कोरीगड आणि माझं एकदम असं जवळचं नातं आहे. म्हणजे ह्या किल्ला एकदम असा आवडता म्हटलं तरी चालेल. खूप असं भारी वाटतं मला इथं ट्रेकिंगला आल्यावर. सो तर आपण इकडनं आलो होतो आणि इथे आतमध्ये चाललो आहे जंगलातूनच, कारण की इकडे पुढे गेलं आंबिवली साईडला आंबिवली सिटी आहे. तर ट्रेक करताना थोड्या प्रमाणात दाट जंगल आहे. हा ट्रेक तुम्ही 40 ते 45 मिनिटात पूर्ण करू शकता. कोरीगड पासून तुम्ही अनेक गड किल्ल्यांची सफर करू शकता. तुंग, घनगड, तेलबैला, मोरगिरी, तिकोना असे भरपूर सारे किल्ले. झाड वाकले चांगलं तिथे. ऐक चांगला ॲडव्हेंचर झाला इथे या जंगलातून. गडावर जात असताना ह्या फलकवर दिलेली माहिती संपूर्ण वाचून जावा. त्याने तुम्हाला नियम आणि गडाचा इतिहास समजेल. गावापासून आपण ट्रेक चालू केला. हार्डली 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण इथे येऊन पोहोचलो. आणि इथून लागतो आपल्याला पायरीचा मार्ग. आता इथून सगळ्या पायऱ्या चालू होतात. आता लागतात पायऱ्या मार्ग. याच पायऱ्या आपल्याला गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचवतात. आणि हो, मुख्य म्हणजे पावसाळ्यात याच पायऱ्यावरून भरपूर प्रमाणात पाणी खाली वाहते. त्यामुळे पर्यटक या किल्ल्याला भरपूर भेट देतात. बघा, दमली बायको आता तुम्ही थांबणार आहे का? चला, पायऱ्याने थोडंसं वरती आलं की आपल्याला इथे एक पहिला पॉईंट भेटतो. आपण थोडंसं इथे रेस्ट केलं आणि इथूनच आपल्याला एक गुहा बघायला मिळते. आणि इथे समोर आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि इथून ज्या पायऱ्या वरती जातात आपल्या आता सरळ कोरीगडवरती जातील. आणि जर पावसाळ्यामध्ये जर बघितलं ना, हे वातावरण खूप सुंदर होतं. आणि हेच ती लोकेशन आहे जे की या पायऱ्यावरनं भरपूर असं पाणी खाली येतं. सो तर आपण पावसाळ्यामध्ये सुद्धा व्हिजिट केलं. आणि आत्ता बघा सगळं पूर्ण कोरडं पडलेलं आहे. तो आपल्या गडाच्या मुख्य दरवाजाजवळ गणेश दरवाजा. चला, फायनली आपण पोहोचलोय कोरीगडच्या मुख्य आणि पहिल्या दरवाजाला, जो की गणेश दरवाजा बोलला जाते. असा भक्कम असा हा गणेश दरवाजा आपल्याला इथे बघायला मिळतोय. आणि गणेश दरवाजामधनं एंटर करताच हे असे भक्कम हा जो दरवाजा आहे, लाकडी दरवाजा, हा आपल्याला बघायला मिळतोय. याची कडी बघितली एकदम दरवाजा बंद करा. आणि भरपूर असा भला मोठा हा दरवाजा आहे. इथून आपण आता एंट्री केल्यावर
आपला खरा चालू होतो कोरीगडचा पूर्ण पठार म्हणजे बाले किल्ला. चंद्राच्या कोरीप्रमाणे दिसणारा हा कोरीगड किल्ला आणि त्याचा जर दरवाजा बघितला आपल्या बॅक साईडने यावं लागतं. म्हणजे इतिहास काळामध्ये शत्रूला माहिती सुद्धा नसेल गनिमांना की याचा दरवाजा कुठे असेल, तर पूर्ण जंगल पूर्ण पास करून आपल्याला ह्या दरवाजापाशी यावं लागतं. आणि हा पूर्ण दरवाजा किल्ल्यावर कोराई देवी मंदिर, 2 महादेव मंदिर व 2 पाण्याचे तलाव, विहीर व वाड्यांचे भग्र अवशेष आपल्याला बघायला मिळतात. महादेवाचं मंदिर इथे दर्शन घेतलं. या मंदिराच्या बाहेर आहेत पुरातन काळातील तोफा. या तोफा पुरातन काळातल्या या गडावरच्याच आहेत. गडावर तुम्हाला ट्रॅक्टर बघायला मिळेल. काही लोकवस्ती पण आहे. हे सगळं गडाचं बांधकाम चालू असल्याने इथे आहे. वरती आल्यावरती आपल्याला जे महादेवाचं मंदिर बघायला मिळालं, त्याच्यानंतर हे 2 पाण्याची टाकी बघायला मिळतात, जे की या साईडला एक पाण्याची टाकी आहे आणि या साईडला. आणि इकडे ना असे बाकडे वगैरे म्हणजे बसायला वगैरे बनवलेत. खूप छान आहे. पावसाळ्यात हे पूर्ण पाणी आहे ना, म्हणजे पूर्ण एकच तलाव वाटतं. पूर्ण एवढं पाणी भरून जातं पावसाळ्यामध्ये. बेडूक चल. घाबरली का? ते पाण्याच्या साईडला बेडूक असतात ते. हे बघा का सगळे आंधे. हो हे आतमध्ये कशी उडी मारतात. सो तो कोरीगडवरती जो हा सेटअप दिसतोय तुम्हाला, हा सेटअप ॲक्च्युली बघायला गेलं तर हे पूर्ण खाली अशी रोप गेलेली आहे. या रोपेवरनंच आपल्याला जे तटबंदीचे जे पूर्ण सामान आहे, म्हणजे दगड असेल, वाळू असेल, हे पूर्ण खालनं वाहून वरती आणलं जातं आणि वरती काम केलं जातं. खाली पण भरपूर असं काम चालू आहे. दगड वगैरे फोडतात, तेच दगड वरती घेऊन येतात आणि हे पूर्ण तटबंदी इथं बांधली जाते. 2-3 वर्षा मागे आलो होतो तेव्हा हाच एकच सेटअप दिसत होता आणि आता पलीकडे मागे अजून एक सेटअप चालू केलाय. म्हणजे काम असं जोरात चालू आहे. आणि ही जी तटबंदी आहे ना पूर्ण साईडनी जी गेली आहे त्या टोकापर्यंतच्या झेंड्यापर्यंत ही पूर्ण तटबंदी बांधून झालेली आहे पूर्ण. खरं तर पावसाळ्यामध्ये पूर्ण गड किल्ल्यांचं सौंदर्य असं पूर्ण बहरून येतं, परंतु थंडीमध्ये सुद्धा गड किल्ले ट्रेक करायला मजा येते. पूर्ण आता हे गवत वगैरे वाढलेलं आहे आणि ऊन पण एवढं आहे पण जाणवत नाही, असं थंड हवा आहे वातावरणामध्ये. आणि पावसाळ्यात या किल्ल्याचं रूप म्हणजे स्वर्ग अवतरलाय असं वाटतं. पवन मावळातील घाटरक्षक म्हणून ओळखला असणारा हा किल्ला म्हणजे ट्रेकरसाठी 12 महिने सुंदर आहे. गडावर पाण्याच्या टाक्या, बुरुज, मंदिरे, दरवाजे, टेहाळणी बुरुजे आहेत. पूर्ण जे तटबंदी आहे हे साईडला पूर्ण असं एक मोठा वट्ट्यासारखं बनवलेलं आहे. आणि स्पेस तर बघा किती मोठा आहे. जर तुम्ही जर नाईटला वगैरे आली तर टेंट वगैरे टाकलं तर खूप भारी आहे. म्हणजे असं पूर्ण फ्लॅट जागा आहे आणि समोर आपल्याला सह्याद्रीचं हे विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळेल. आता भूक लागली आणि कॅम्पिंगचा सेटअप. आपल्या त्या वरचा कोरीगडचा बुरुज दिसतोय वरती. लांबून चंद्राची कोर दिसणारा किल्ला खूपच सुंदर आहे. याच कड्यावरून खाली बघितलं तर संपूर्ण जंगल आहे. लोणावळ्यात आल्यावर हा किल्ला नक्की बघा आणि हा ट्रेक करून आपण पोहोचून पण एवढं आहे पण जाणवत नाही, असं थंड हवा आहे वातावरणामध्ये. आणि पावसाळ्यात या किल्ल्याचं रूप म्हणजे स्वर्ग अवतरलाय असं वाटतं. पवन मावळातील घाटरक्षक म्हणून ओळखला असणारा हा किल्ला म्हणजे ट्रेकरसाठी 12 महिने सुंदर आहे. गडावर पाण्याच्या टाक्या, बुरुज, मंदिरे, दरवाजे, टेहाळणी बुरुजे आहेत. आमच्या ब्लॉगसाठी काय बोलशील? काय बोल. हाय गाईज, प्लीज सबस्क्राईब. काय सबस्क्राईब करण्यासाठी बोल. सबस्क्राईब कर. सबस्क्राईब
अरे सांग हे सबस्क्राईब करा सांग. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. वाघ आहे रे तू. वाघ आहे हा आमचा वाघ आहे. हा गारटलाय याची जरा आवडली थोडीशी. बारा बघून आवडली थोडीशी. बारका आहे आमच्या एकदम. आणि इकडे थोडंफार रिक्स घेऊन फोटो काढतोय. त्याला मी युट्यूब चॅनलवर टाकणार आहे. तुम्ही कमेंट करून सांगा हे बरोबर आहे की चुकीचं आहे. याच्या आयशिक नाव सांगा. ही व्हिडिओ दाखवा याच्या आयशिक. बरोबर आहे.